तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पार्वतीचा पुत्र जिवंत झाला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं गणेश. श्री गणेश भगवान की जय. घ्यायचं का थोडं पाय घ्या म्हणतात. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. उठा. सुंदर ते ध्यान 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 सुंदर बोलाला समान अरे नको कुंक नको बोलाला समान सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान. सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. अरे नको कुंकू नको बोलाला समान अरे नको कुंकू नको बोलाला समान सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान बेल नको फूल नको बोलाला समान बेल नको फूल नको दूरवा समान सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती दिसतो पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. लाडू नको पेढा नको मोदक समान लाडू नको पेढा नको मोदक समान सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान. 33 कोटी देवामध्ये पहिला याला मान 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 सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. 33 कोटी देवामध्ये पहिला याला मान 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 सुंदर ते ध्यान 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 सुंदर ते ध्यान सुपावनी कान पार्वतीचा गणपती पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो ध्यान. गणपती माझा नाचत आहे पार्वतीचा बाळा जय हो उद्या जाता
आवाज ताररर झाला रे गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज ताररर झाला रे गणपती माझा नाचत आला द्या पटकन. आणि आणखी एक सगळ्याला इथल्या गावकऱ्यांना विनंती बरं का, आमचे सरपंच साहेब आलेत का इथं? गावातील सरपंच साहेब आलेत का? नाही आले बरं. तरी सुद्धा एक विनंती आहे की आपल्या पंचलिंगेश्वर भगवंताला वज्रलेप करण्याची फार गरज आहे. वज्रलेप करण्यासाठी थोडंसं युवा मंडळ तयार आहे. ज्या अनेक गावामध्ये युवा मंडळ कधी तयार होत नाही, पण या गावामधल्या एका युवा मंडळाचं, ताई तुम्ही बोला ना आपल्या पंचलिंगेश्वराला वज्रलेप करायचा. कारण की फार महिला देवाला त्रास देऊ लागल्या. तो देवावर मधवत तूपवत देव आपला झिजून चाललाय. अनेक वर्षापासूनचं पुरातन मंदिर आहे आणि या पुरातन मंदिरामध्ये अनेक 5 पिंडीपैकी काही पिंडी ताई खूप झिजून चालल्यात. आपल्या मंदिराला, आपल्या म्हणतात दादा, आपल्या मंदिराला म्हणतात. विचार करा, आपल्या घराला म्हणत नाहीत दादा, आपल्या मंदिराला म्हणतात. आपल्या मंदिराला वज्रलेप करण्याची गरज आहे. मला वाटतं आमच्या महिला मंडळाने थोडं थोडं सहकार्य केलं. आता पाठीमागच्या कोपऱ्यातल्या महिला मंडळ आणि इकडच्या कोपऱ्यातल्या महिला मंडळ, हे पुढच्या मंडळ माझ्या ऐकण्यातलं आहे ते मला माहिती, पण मागचं महिला मंडळ आणि इकडच्या महिला मंडळाने हात वर करायचे. कोणाकोणाला वज्रलेप करावं वाटतं आपल्या महादेवाला? म्हणजे फक्त जे कानाच्या बरोबर हात करतात त्यांना हो किंवा नाही कन्फर्ममध्ये येते. त्यांना अजून स्वतःवर विश्वास नाही. तुम्हाला सांगू का, भगवंताला वज्रलेप करण्याचं तुम्हाला भाग्य प्राप्त होऊ लागले. हे कोणालाही नाही मिळत. आणि दुसरी गोष्ट आहे की आमच्या दादांचं अजून एक म्हणणं आलं की ताई, गावामध्ये गाव शिवमय तर झालेलंच आहे, पण आपल्या गावाला अजून मंदिराला कळस नाही. हे कसं कोणाच्या लक्षात येत नाही? यायला पाहिजे की नाही? तर माझ्याकडं बघ, तुम्ही मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे महाराज, तुम्हाला पट्टी देणं होत नाही तुमच्याच्याने, काय मंदिराकडे येणं होत नाही. भगवंतानं तुम्हाला ही पोस्ट दिली कशाला? तुमच्या घराचं भलं करायला का दारू प्यायला? कशासाठी तुम्ही मोठ्या पोस्टवर जाता महाराज? आणि असं बघायला गेलं तर तुमच्या गावामधले व्यसनी जास्त नाही, फक्त तुमचं देवाकडं लक्ष नाही.